सर्वांना जय शिवराय. मी दीपक कदम. तुमची जात कोणती, तुमच्या जातीचा प्रवर्ग कोणता, असा प्रश्न पुढील 15 दिवस ते 1 महिना तुम्हाला वारंवार विचारला जाणार आहे. कारण भारताची जनगणना 2027 ही सुरू झालेली आहे. यामध्ये तुम्ही जर मराठा समाजातील असाल तर हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक बघा आणि त्यातील प्रश्नाची अचूक उत्तरे द्या. 1931च्या जनगणनेमध्ये मराठा समाज हा ओबीसी मध्ये म्हणजेच कुणबी म्हणून ओबीसीत होता. ही माहिती डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना होती, म्हणून त्यांनी मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्र पूर्ण प्रदेशामध्ये दौरा करून त्यांनी आवाहन केलं होतं की बाबा हो मराठ्यांनो, आपली जात कुणबी सांगा, कारण लोकसंख्येमध्ये तुम्ही त्या प्रमाणामध्ये आहेत आणि तसं सांगितलं तर तुम्ही आरक्षणामध्ये याल, अन्यथा नाही. आपल्या इथल्या लोकांनी काय केलं माहितीये का? त्यांना धोंडे मारले आणि पळवून लावलं. आमची मराठा जात बुडवायला निघाली की काय, असं म्हणून त्यांना पिटाळून लावलं. त्याचे गंभीर परिणाम पुढचे 75 वर्ष मराठा समाजाला भोगावे लागलेले आहेत आणि आरक्षणाच्या बाहेर राहावं लागलेलं आहे. नंतर संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील नावाचा हिरा जन्मावा लागला आणि त्यांनी कुणबी व मराठा ही जात एकच असून आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे अशा प्रकारची मागणी खंबीरपणे लावून धरली. शिंदे समितींनी मराठ्यांच्या 57 लाख नोंदी शोधून काढल्या आणि त्या आधारावर मराठ्यांना ओबीसीतून म्हणजेच कुणबी सर्टिफिकेट मिळत आहेत. आणि एवढा सगळा इतिहास असताना या 2027च्या जनगणनेमध्ये जर तुम्ही कसलाही विचार न करता तुमची जात कोणती असा सरळ सरळ सांगून टाकलं तर फार मोठं नुकसान होणार आहे. मग आपण आपली जात कोणती सांगायला पाहिजे? तर जर तुमचे कुणबी सर्टिफिकेट निघाले असेल, मराठा समाजाच्या नोंदी एखाद्या गावात सापडल्या असतील, तर त्या गावातील सर्व मराठ्यांनी आपली जात कुणबी किंवा कुणबी मराठा सांगितली पाहिजे. आणि जर तुमच्या गावामध्ये कुणबी नोंदी सापडल्या नसतील किंवा तुमचे कुणबी सर्टिफिकेट निघाले नसतील किंवा तुमच्या भावकीतील कुणाचेही कुणबी सर्टिफिकेट निघाले नसेल, तर मात्र तुमची जात मराठा सांगायला हरकत नाही. हे अत्यंत महत्वाचे आहे. पण जर तुमचं सर्टिफिकेट निघालेलं आहे, जर कुणबी सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, तुमच्या भावकीतील लोक जर आपली जात मराठा सांगत असतील, तर हे अत्यंत चुकीचं होणार आहे आणि आपल्या पुढच्या 50 वर्षाच्या भविष्यावर विपरीत परिणाम करणार आहे. म्हणून जातनिहाय जनगणना अत्यंत महत्वाची असते. त्यामधील माहिती अत्यंत काळजीपूर्वक भरा अशी सर्वांना विनंती करतो. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.